ठाकरेंच्या शिवसेनेचं साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक त्यामुळे खोळंबलेली आहे। सातारकरांना टोल माफी देण्याची मागणी आता हे आंदोलक करतात आणि टोल नाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब सुद्धा रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। बातमी आपण पाहतोय साताऱ्यात। या संदर्भात अधिकचे अपडेट देत आमचे प्रतिनिधी साई सावंत जोडले गेलेले आहेत। साई, आपण पाहतोय पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याची प्रयत्न करतात, त्यांची नेमकी मागणी काय आहे? नक्कीच श्रद्धा, आज पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती ठाकरे गटाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। सातारा जिल्ह्यामध्ये 2 टोल नाके आहेत। एक म्हणजे तासोडे टोल नाका कराडच्या हद्दीत आहे आणि एक सातारा शहराच्या जवळ असणारा आनेवाडी टोल नाका। या दोन्ही टोल नाक्यांवर सातारकरांना टोल माफी द्यावी यासाठी आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतरच नॅशनल हायवेचे अधिकारी असतील, पोलीस असतील आणि आंदोलनकर्ते यामध्ये एक बैठक झाली तिथे। त्यानंतर त्यांनी चर्चा करून 10 दिवसात आम्ही निर्णय घेऊ असं देखील या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलं आणि त्यानंतरच रास्ता रोको थांबवण्यात आला आणि वाहतूक आता सुरळीत आहे। बरोबर आहे। साताऱ्यातनं आपण बातमी पाहतोय साई, पोलीस सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।